शेतकरी हवामान अंदाज आहे की त्यामध्ये निवडा खाड्याचा सर्व शेतांचे पाऊस येत आहे. तर मुंबई किनारपट्टीवर सध्या तरी आणखीन खूप असा जोरदार पावसाचे वातावरण आहे. कारण तिथे एक लोकप्रदेश तयार झाला आहे. या प्रमाणावर महाराष्ट्रात तिथे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा त्या भागामध्ये खूप जोरदार असे पावसाचं वातावरण आहे. हे वातावरण फक्त मित्र 27-28 तारखेला देखील बाहेर पडत आहे आणि काही जिल्ह्यात खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि एकदम जोरदार पाऊस राहणारे जिल्हे हे पुढील आपल्या एशिया मॉडेलमध्ये पुढील आहेत. तरी शेतकरी मित्र आपण 27 तारखेला खूप जागरूक राहण्याची गरज आहे. कारण मुंबई, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये कोल्हापूर नाही, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, गोकर्ण, पुणे, अकोला या भागामध्ये मुसळधार असा पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिला असता नाशिक, जुन्नर, खेड, दौंड, बारामती, जेजुरी या भागामध्ये खूप चांगला जोरदार पाऊस शक्यता आहे 12च्या टायमाला. आणि शक्यमात्र हा पाऊस 2च्या टायमाला कोल्हापूर, सांगली, कराड या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार, अति जोरदार ते मुसळधार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. एक शेतकऱ्यांनी खूप जागरूक राहण्याची गरज आहे. आणि हा पाऊस शक्यमित्र सध्या तरी 30 तारखेपर्यंत आहे, पण आपण हवामान 2 तारखेला 28 तारखेपर्यंत सांगणार आहोत. तरी पुणे, सांगली, खोपोली, जुन्नर भागामध्ये देखील खूप असा जोरदार पावसाचा इशारा एशिया मॉडेल देत आहे आणि IMD मॉडेलने देखील हा जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. तसेच नाशिकच्या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. नाशिकच्या जुन्नर, इगतपुरी, अकलूज तसेच संगमनेर आणि राहुरी, राजूर या भागामध्ये खूप जोरदार असा मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच श्रीरामपूर, राहुरी, गंगापूर, गंगाखेड, अहमदनगर, पाथर्डी तसेच फलटण, गंगापूर, संभाजीनगर, वैजापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस 27 तारखेला राहण्याचा अंदाज आहे. तसेच बीडच्या काही भागामध्ये देखील, जामखेड भागामध्ये देखील 2च्या टायमाला पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्र 27 तारखेला 5च्या टायमाला जामखेड, बार्शी, करमाळा, तुळजापूर, धाराशिव, इंदापूर, बारामती, दौंड, जेजुरी, सातारा, चिपळूण, गोकर्ण या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहणार आहे. नद्या नाल्यांना एकदम पूर येण्याची शक्यता आहे आणि अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच माधवगावच्या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस राहण्याची शक्यता आहे. करमाळा, चौसाळा, जामखेड यांच्या मध्यभागी तसेच जोरदार पावसाची शक्यता, ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस बीड, केज, करमाळा, लातूर, औसा तसेच बरडपूर, पिटी, माजलगाव, परळी, सेलू या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे परतुरी 27 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला देखील खूप आहे आणि रात्री 12च्या टायमाला हा पाऊस गंगाखेड या भागामध्ये देखील चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे. रात्री 11 ते 12च्या टायमाला विदर्भ साईडला अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ, अचलपूर, कारंजा या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे रात्री 11च्या टायमाला. आणि आज पाऊस विदर्भ साईडला रात्री पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 28 तारखेला देखील शेतकरी मित्र 28 तारखेला 3च्या टायमाला 2-3च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे भागामध्ये. उमरखेडा, पुसद, हिंगोली, परभणी, जिंतूर, नांदेड, लातूर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच जालना, माजलगाव या भागामध्ये देखील 4च्या टायमाला खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे.